132 विधायकों के निर्वाचित होने के बाद बीजेपी का मुख्यमंत्री बनना स्वाभाविक प्रक्रिया है। आपत्ति करने की कोई बात नहीं है। जब एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बने तो सभी को लगा कि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बन गए हैं, लेकिन उन्हें दिल्ली से आदेश मिला कि आपको मुख्यमंत्री के तौर पर काम करना होगा। देवेंद्र फडणवीस ने पार्टी का आदेश स्वीकार कर लिया। उन्होंने यह सुनिश्चित करने के लिए दिन रात मेहनत की। महागठबंधन को भारी बहुमत मिली, अतः शेष प्रश्न उपस्थित नहीं होता। देवेंद्र फडणवीस ने यह सुनिश्चित करने के लिए सहयोग किया कि पिछड़े वर्गों और ओबीसी के अधिकारों से समझौता नहीं किया जाए। शक्ति पीछे खड़ी है, इसलिए कुछ लोग उन्हें निशाना बना रहे हैं। छगन भुजबल ने कहा कि यही कारण है। अजित पवार ने कहा कि महाराष्ट्र के नए मुख्यमंत्री 30 नवंबर या 1 दिसंबर को शपथ लेंगे। महिना सुद्धा वेळ लागलेला आहे। त्या मनाने हा वेळ काहीच नाहीये। 2-4 दिवसात आणि मला असं वाटतं की 2-4 दिवसांमध्ये आणखी हे शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे उरकले जातील। काही फॉर्म्युला ठरला आहे साहेब, कुठल्या पक्षाचे किती मंत्री असतील? आज जाऊन ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असेल ते। हे स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणारे स्वाभाविक। एकनाथ शिंदे जे आहेत ते मुख्यमंत्री पद घेणार नाही कशा पद्धतीची चर्चा, त्याची मला काही कल्पना नाही। शिंदे साहेब स्वतः ठरवतील काय करायचं। आपण फडणवीसांच्या नावाला पसंती दिलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसने, परंतु तरी देखील जातीचा एक समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे। असं काही होणार नाही। असं आहे, 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही। एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की परत फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होतील, परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले। फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करेन, परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे। फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते, पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे 100% त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं। त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही। किंबहुना सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे, शक्ती पाठीमागे उभं केली आहे। म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करतायत। आपण पाहिलं ते होऊ नये म्हणून सगळे निरर्गल जे आहेत भाषा सुरू आहे। याचं कारण तेच आहे की त्यांनी ओबीसीच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून काम केलं। साहेब मागच्या 2-3 दिवसांपासून